हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज गुरुपौर्णिमा आहे। सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा स्पेशल असं मी नैवेद्य करणार आहे। तर चला सुरुवात करूया। ही डाळ घेतलेली आहे, 1 कप आहे डाळ। ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि हे बघा आता 2 वेळा धुवून झालेली आहे। आता पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून कमीत कमी 4 तासासाठी अशीच भिजत ठेवायची आहे। आता हे बघा 4 तासाने एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचं आहे किंवा कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलं तरीही चालेल। आता हे बघा सगळी डाळ आपण अशी चाळणीवर काढून घ्यायची आहे आणि अशी थोडी पसरून ठेवायची आहे आणि अर्धा तास अशीच ठेवून द्यायची आहे। अर्ध्या तासाने आता एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही डाळ सगळी ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। हे बघा अशी व्यवस्थित आधी न तूप टाकताच भाजायची आहे 1-5 मिनटं आणि नंतर तूप टाकून 1-2-3 मिनटं परत भाजायची आहे। हे बघा मी तूप टाकलेलं हे दाखवलं गेलं नाही। हे बघा 1 चमचाभर असं तूप टाकलेलं आहे आणि आता परत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। कमीत कमी 7 ते 8 मिनटं भाजून घ्यायची आहे ही व्यवस्थित अशी डाळ। हे बघा अशा पद्धतीने ही भाजून घ्यायची आहे। आता जवळपास झालेली आहे भाजून। आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहोत त्याच भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे। हे बघा अशी सगळी काढून घेतलेली आहे। आता रवाळ अशी वाटून घ्यायची आहे, मी दाखवते तुम्हाला। हे बघा रवाळ अशी वाटून घेतलेली आहे, झालेली आहे। आता त्याच पातेल्यामध्ये तूप टाकायचं आहे, साधारणतः 2 चमचे तूप टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं वितळवून द्यायचं आहे आणि थोडे काजूचे मी तुकडे टाकलेले आहेत। तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता। मी फक्त काजू टाकलेले आहेत यामध्ये। आता व्यवस्थित असे ते तळायचे आहेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आणि आता जे आपण हे रवाळ वाटलेली आहे डाळ ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने ही सगळी डाळ आपण ओतून घेतलेली आहे यामध्ये। आता 2 ते 3 मिनटं छान असे परतून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे। हे हलवा आपण करणार आहोत चण्याच्या डाळीचा, तर व्यवस्थित जितका भाजेल तेवढी छान चव येते। त्याच्यामुळे छान असं तूप टाकत असं भाजायचं आहे। हे बघा थोडं थोडं चमच्याभर तूप टाकायचं आहे, भाजायची आहे। तुम्हाला सांगते मी मला पहिली मी 5-10 मिनटं भाजून घेतलेली होती डाळ आणि नंतर मग 3 ते 4 मिनटं परत भाजून घेतलेली आहे। अशी 15 मिनटं मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आता हे बघा मी जितकी डाळ घेतलेली आहे तितकंच हे दूध घेतलेलं आहे। याच वाटीने डाळ मी मोजून घेतलेली होती, त्याच वाटीने दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आता अर्धा कप मी साखर घेतलेली आहे। मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी अर्धा कप घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर अजून साखर ॲड करू शकता। आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। आता स्वादानुसार यामध्ये थोडंसं आधी हे तूप टाकायचं आहे, ॲड करायचं आहे आणि स्वादानुसार तुम्ही वेलची पूड टाकायची आहे यामध्ये। हे बघा तूप टाकल्यावर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेलची पावडर टाकायची आहे। आणि हे बघा जायफळ थोडंसं किसून ताजं टाकायचं आहे, याने या हलव्याला खूप छान चव येते, म्हणून जायफळ थोडंसं टाकलं की छान असा स्वाद येतो। आता व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा वाफ काढून घेतलेली आहे 2 ते 3 मिनटं। आता मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं। झालेला आहे आपला हलवा रेडी। तर हे बघा गुरुपौर्णिमे स्पेशल असा आपण चण्याच्या डाळीचा हलवा केलेला आहे। तर चला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।